नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी सीईटी सेल कडून एक अत्यंत इम्पॉर्टंट अशी नोटीस आहे। ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंगसाठी ऍडमिशन घ्यायचं असेल त्या विद्यार्थ्यांची जी सीईटी आहे त्या सीईटी साठी सीईटी सेल कडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत। रात्री उशिरा हे अर्ज सुरू झालेले आहेत। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण एमएच नर्सिंग सीईटी 2024 साठी अर्ज दिनांक काय असणार आहे, अर्ज तुम्ही शेवटी कधीपर्यंत भरू शकता, त्यानंतर अर्ज करण्यासाठी पात्रता काय असणार आहे आणि अर्ज करण्याची जी फी असणार आहे ती फी पण आपण यामध्ये बघणार आहोत। संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। जर चॅनलवरती पहिल्यांदाच येत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात। या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती एक नोटीस बघू शकता, नोटीस नंबर 01। ही नोटीस आहे स्पेशली नर्सिंग सीईटी साठी, एमएच नर्सिंग सीईटी 2024। याच्यामध्ये आता या ठिकाणी ऍक्टिव्हिटीचा एक चार्ट दिलेला आहे। ऑनलाइन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म फॉर द एमएच नर्सिंग सीईटी 2024 थ्रू वेबसाइट। म्हणजे नर्सिंग साठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन आणि अर्ज सबमिट करण्याची जी दिनांक आहे ती आहे 9 फेब्रुवारी 2024। म्हणजे कालपासून हे अर्ज सुरू झालेले आहेत आणि त्याची अंतिम दिनांक असणार आहे तुमची 29 फेब्रुवारी 2024 12 वाजेपर्यंत। अशा पद्धतीने 29 फेब्रुवारी ही तुमची अर्ज करण्याची अंतिम दिनांक असणार आहे। त्यानंतर पेमेंट मध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले, इश्यू आले, म्हणजे बँकिंग कडून किंवा यूपीआय कडून, तर पेमेंट करायला मात्र 1 मार्च 2024 पर्यंत अंतिम दिनांक राहणार आहे। तर तुम्ही पेमेंटचा प्रॉब्लेम जर आला तर तुम्ही 1 मार्च पर्यंत हे पेमेंट करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला www.mahacet.org या सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला जायचं आहे। सीईटीचं रजिस्ट्रेशन कसं करायचं असतं आणि सीईटीचा ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा असतो यासाठी एक स्पेशल व्हिडिओ आम्ही ऑलरेडी आमच्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। त्या व्हिडिओची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे किंवा आय बटन वरती प्रेस करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। तशा पद्धतीने तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता। रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि 10वीचं मार्कशीट लागणार आहे आणि जे विद्यार्थी रिपीटर आहेत त्यांना 12वीचं मार्कशीट लागणार आहे। त्यानंतर तुम्ही जर कास्ट मध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला महत्वाचं असणार आहे आणि जे विद्यार्थी ओपन मध्ये आहेत त्यांना 1000 रुपये फी असणार आहे आणि जे विद्यार्थी कास्ट मधून आहेत आणि ईडब्ल्यूएस मधून आहेत किंवा अपंग असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी 800 रुपये फी राहणार आहे। तर त्याबाबतची एक डिटेल्स पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ती पीडीएफ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल। अशा पद्धतीने नर्सिंग सीईटी सेल साठी जे अर्ज करणार असतील इच्छुक विद्यार्थ्यांनी त्यांनी अर्ज करायला सुरुवात करा। तर तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअर करा। थँक्यू सो मच।